गणेश नावाचा एक तरुण एका लहानशा गावात खूप गरीब कुटुंबात जन्मला. घर कच्चं, वडील शेतमजूर, आई रोजंदारीवर. शिक्षण चालू ठेवणं हेच एक मोठं आव्हान होतं. पण गणेशचा आत्मविश्वास कायम होता. शाळेनंतर तो चहा विकायचा, वही कागद गोळा करून अभ्यास चालू ठेवायचा. त्याला लहानपणापासून संगणकांबद्दल प्रचंड आकर्षण होतं. गावात नेटवर्क नव्हतं, पण त्याने जुन्या संगणकाचं तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी शहरात जाऊन छोटी नोकरी पत्करली. दिवसा नोकरी आणि रात्री ऑनलाईन अभ्यास, हीच त्याची रचना झाली. काही वर्षात त्याने वेब डिझायनिंग आणि ॲप डेव्हलपमेंट शिकून स्वतःचं एक छोटंसं स्टार्टअप सुरू केलं. पहिल्यांदा अपयश आलं, पण त्याने हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याचा ॲप हिट ठरला. देशविदेशातून प्रोजेक्ट्स यायला लागले. आज गणेश कोट्यधीश आहे. त्याने आपल्या गावात डिजिटल लायब्ररी, प्रशिक्षण केंद्र आणि मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्याच्या यशाचं मर्म विचारलं की तो म्हणतो, माझ्याकडे पैसा नव्हता, पण स्वप्न मोठं होतं आणि मेहनतीला पर्याय नाही. गणेशची गोष्ट सांगते की परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द, ज्ञान आणि प्रयत्नांनी काहीही शक्य आहे.